नाशिकमधल्या धर्मांतर प्रकरणाविरोधात हिंदू समाज आक्रमक झालाय। हिंदू सकल समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि त्याच मोर्चाची ही दृश्य नाशिकमधून धर्मांतर प्रकरणाच्या निषेधासाठी हिंदू संघटना आक्रमक झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी करत बाईक रॅलीच्या माध्यमातून हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि ही ताजी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो। नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतरण प्रकरण आता बरंच तापल्याचं दिसतंय, कारण की भर उन्हामध्ये हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करत बाईक रॅली सुद्धा त्यांनी काढली आहे। या घटनेचा, या प्रकरणाचा निषेध वर्तवला जातोय। नाशिकमध्ये TCS कंपनीपासून मोर्चाला सुरुवात झालेली आहे। अनेक महिला त्यामध्ये बाईक रॅली घेऊन सहभागी झालेल्या आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार देवयानी फरांदे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, या मोर्चात तुम्ही सहभागी झालेला आहेत, काय तुमची मागणी आहे आणि कशा पद्धतीने तुमचं या सगळ्या काळामध्ये हे मोर्चाचं कारण आहे? हा देश संविधानाने चालतो आणि या देशामध्ये बळजबरीने मुलींचं धर्मांतरण करणं, त्यांना नमाज करायला लावणं, त्यांना रोजे ठेवायला लावणं, गोमांस खायला घालणं आणि त्यांचं धर्मांतरण करणं, त्यांच्यावरती बलात्कार करणं आणि त्याच्यामधली एक जी मुलगी फरार आहे तिचं बॉम्बस्फोटाची असं कनेक्शन निघतंय असं म्हटलं जातंय। आणि त्यामुळे या देशामध्ये राहून देशाच्या विरोधामध्ये, देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये जर हे कृती करत असतील तर त्यांचं राष्ट्रीयत्व जे आहे रद्द करायला पाहिजे। नंबर 2, फास्ट ट्रॅकवरती खटला चालवून यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। आणि दुसरा मुद्दा आहे की थेट कंपनी या सगळ्या काळामध्ये पुढे जाताना, दुसरीकडे जाताना दिसते, त्यासाठीचा काय आपला प्रयत्न आहे? कंपनीला कुठलाही आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, त्यांच्याशी चर्चा करू, पण कंपनीमध्ये राहून असे जे हरामखोरी लोक करत होते त्याच्या बाबतीमध्ये सर्वच कंपन्यांनी झिरो टॉलरन्स जे आहे हे ठेवायला पाहिजे आणि कुठल्याच कंपनीच्या विरोधामध्ये आम्ही नाही आहोत। आम्ही कंपन्यांसाठी रेड कार्पेट अंथरू, पण महिलांवरच्या बलात्कारावरती अन्यायाच्या बाबतीमध्ये आमचा झिरो टॉलरन्स राहील। दुसरा मुद्दा आहे की आजच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जात नाहीये, तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे निवेदन सादर केलं जात आहे। यंत्रणेकडे एकूणच आजपर्यंत निवेदन देण्याची प्रथा राहिलेली आहे, ती प्रथा आज मोडीत काढून थेट शिवरायांसमोर हे सगळे जे मुद्दे आहेत ते मांडले जातात। आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना, महिला ज्या आहेत ह्या निवेदन देणार आहे की तुमच्या कालावधीमध्ये जेव्हा अशा पद्धतीचे महिलांवरती अन्याय अत्याचार व्हायचे तेव्हा तातडीने त्यांना शिक्षा दिली जायची, अशाच पद्धतीची शिक्षा आता होण्याची आवश्यकता आहे। काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? सगळ्या दरम्यान कॉर्पोरेट जिहाद ताबडतोब बंद झालं पाहिजे, सरकारने याची दखल घेतली पाहिजे। आमच्या हिंदू मुलींना त्रास होता कामा नये, आता ऐकणार नाही म्हणजे नाही। काय म्हणणं आहे? हे जिहादच्या नावाने हे जो हा प्रकार चालू केला आहे ह्या जिहाद पिलावळांनी, ह्या कॉर्पोरेट जिहादमध्ये हिंदू मुलींना फसवण्याचं काम होत आहे। जिथं सर्व धर्म समभाव शिकवला जातो तिथं हिंदू मुलींना धर्म बघून टार्गेट केले जाते। तर अशा कंपन्यांवरती बहिष्कार टाका, कॉर्पोरेट कंपन्यांवरती बहिष्कार टाका आणि ह्याच्यावर कडक कायदा लागू करण्यात यावा। पुढे जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।